नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि एक जबाबदार कृषी दुकानदार म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, आपली माणसं शेतकरी जो आपला WhatsApp ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून, की मी तुम्हाला लवकरच एक सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहे. शेतकरी मित्रांनो, ती आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यापूर्वी जे आजपर्यंत गेल्या 3 ते 4 वर्षात काम केलंय, ते किती केलं यापेक्षा ते कसं केलं हे अगदी महत्त्वाचं आहे. जे काही करण्याचा आपल्यासाठी प्रयत्न केला तो प्रामाणिकपणे आणि खारीचा वाटा आपल्यासाठी करण्याचा प्रयत्न केला. यात कोणताही वेगळा आविर्भाव नाही. फक्त आपल्या शेतकरी मायबापाची लूट थांबावी, शेतकरी मायबापाला योग्य ते नियोजन जावं, त्यांनी जो शेतीचा वाढव होणारा खर्च आहे तो त्याला कसा टाळता येईल आणि केवळ खूपच खर्च केल्यावर उत्पादन वाढतं असं देखील नाही, किंवा आवश्यक तिथं खर्च देखील करावा लागतो, पण तो कुठं आणि कसा करावा यासाठी देखील वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. कृषी दुकान निविष्ठा किंवा कंपन्या हे केवळ आज शेतकऱ्याचा लुटीचं तंत्र होऊन बसलंय. तर ते न होता एक जबाबदार कृषी दुकानदार म्हणून, जर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जर तो ॲग्रीचं शिक्षण घेत असेल, ॲग्रिकॉस बनत असेल, शेतकऱ्यांचा मार्गदर्शक बनत असेल, तर त्यांनी आपल्या शेतकरी बापाची जी खरी परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे, तर ती स्वीकारून योग्य ती गोष्ट पोहोचवणं आजच्या काळात अत्यावश्यक झाले. आणि याच्या आड जर कोणती गोष्ट येत असेल तर तो एक स्वार्थ येतो. आज कंपन्यांची ताबेदारी करून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत, आपण सर्व शेतकरी मायबापापर्यंत खरी गोष्ट पोहोचत नाही. आणि त्याच्या पाठीमागचं मूळ कारण म्हणजे काय, तर खोटा स्वार्थ. ठीक आहे, स्वार्थ असला पाहिजे, 2 पैसे शेतीतून तुम्हाला देखील मिळाले पाहिजेत, आम्हाला देखील मिळाले पाहिजेत, पण याचा अर्थ हा नाही आहे की आपल्या पिढ्यानपिढ्यांचं नुकसान व्हावं. यातून पिढ्यानपिढ्यांकडे जी जाणारी शेती आहे, ती माती आहे, तर ती नापीक आणि निर्वंश उजाड व्हावी, यासाठी खऱ्या अर्थानं जो प्रयत्न अपेक्षित आहे, याचा अर्थ जे आज केमिकलमध्ये काम करतायत ते चुकीचं करताय असं मी म्हणणार नाही. ते सोल्युशन पिकासाठी, कदाचित ते कीड नियंत्रणासाठी, पिकाच्या वाढीसाठी त्यापुरतं किंवा तात्पुरतं योग्य देखील असेल, परंतु ती पूरक आहे, परिपूर्ण नाही. त्यांनी खऱ्या अर्थानं जे अपेक्षित आहे आपल्यासाठी, शेतकरी मित्रांनो, आपण या काळ्या आईची, धरणी मातीची लेकरं आहोत. जे अपेक्षित आहे ना आपल्याकडून, ते होणार नाही, ते साध्य होणार नाही. आणि ते साध्य जर करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं हळूहळू रासायनिक सोडत सोडत सेंद्रिय, जैविकडे आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेल प्राकृतिक, आणि त्याही पुढे जर खऱ्या अर्थानं त्याला जर एक समर्पक शब्द जर कोणता असेल तर तो म्हणजे स्वाभिमानी शेती. शेतकऱ्यांचा स्वाभिमान उंचावणारी शेती. आणि स्वाभिमान केव्हा उंचावू शकतो, जेव्हा शेतकरी लाचार आणि गुलामीची शेती सोडेल तेव्हा, जो स्वतःहून घरगुती निविष्ठा बनवेल तेव्हा. ठीक आहे, मान्य आहे की आपल्याला देखील आपले जे शेतमाल आहे तो बाजारातच न्यावा लागतो आणि बाजारातूनच आपल्याला काही खतं, औषधी, निविष्ठा आणाव्या लागतात. पण त्याची जी टक्केवारी ज्या प्रमाणात पाहिजे होती, तर ती आपण 100% जर बाजारावर अवलंबून राहिलो तर आपल्या हाती जे लागणारे उत्पादन आहे, जर ₹1,00,000 खर्च करत असेल आणि 1,50,000 उत्पादन येत असेल, तर यापेक्षा कोणतीही शोकांतिका नाही. आणि हीच मुळात आपली जी होणारी चूक आहे, ती कोणीही आपल्याला सांगायला तयार नाहीत. कारण शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला मी देखील तयार आहे, पण जिथं चुकतंय तिथं आपला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून देखील आपल्याला ते सांगणं अपेक्षित आहे. जर ते नाही सांगितलं तर आपल्या पिढ्यांचं, अर्थात आम्ही देखील आपलं भविष्य आहोत, आमचं देखील नुकसान होणार आहे. आणि ते नुकसान टाळण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना सुखकारक, आनंददायी अशी शेती सोपवण्यासाठी आज तुम्ही वडीलधारी शेतकरी माणसांना हे पाऊल उचलावं लागणार आहे. आणि ह्या पावलाची सुरुवात 3 ते 4 वर्षापासून मी माझ्या परीनं खारीचा प्रयत्न करतोय. मीच नाही, मीच केवळ खूप शहाणा अशातला भाग नाही. अशी अनेक माणसं आहेत जे प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत खरा शेतीचा जो गर्भितार्थ आहे, किंवा जी खरी तुमच्यापर्यंत जी शेती पोहोचली पाहिजे, प्राकृतिक शेती, गो आधारित शेती, तर तो प्रामाणिक खारीचा प्रयत्न ते करतायत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीनं प्रयत्न करतोय. कदाचित ते प्रयत्न कमी अधिक होत असतील, परंतु मूळ हेतू हाच आहे की आपण समृद्ध व्हावं, आपली माती समृद्ध व्हावी. आपण जर मातीची अस्मिता जपली तर आपली अस्मिता जपणार आहे, हे निश्चित. आणि म्हणून आता आपण पुन्हा सज्ज होत आहोत. आपल्याला शेतीचा खर्च कमी करण्यासाठीची एक मोठी सूत्र आपल्यासमोर आज मी या
आपली माणसंच्या माध्यमातून, मातीची अस्मिता जपणारी माणसं या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर सुपूर्द करत आहोत. त्याची खरं तर मला वर्षभरापासून मी त्यासाठी प्रयत्न करत होतो. कदाचित माझे प्रयत्न कमी पडले असतील, परंतु आज ते आपल्या शेतकरी मित्रांच्याच सहकार्यानं ते आज फळाला आलेले आहेत आणि मी त्यांचं आवर्जून नाव घेईल. ते म्हणजे आपले शेतकरी मित्र माहुलीचे बाबासाहेब शिंगाडे. हे माझे शेतकरी मित्र आहेत, वडीलधारे आहेत, पण अगदी मित्रासारखं त्यांच्याशी माझं नातं आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे मी हे करू शकलो आहे आणि आज मी तुमच्यासमोर हे सुपूर्द करतो. ते म्हणजे डॉक्टर किशनचंद्रा यांची जी उत्पादनांची शृंखला आहे, जी एकदा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा घेण्याची गरज नाही. 4 ते 5 वर्ष पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवर खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे माझा जो कयास आहे किमान 30 ते 40% 50% खर्च हा आपला शेतीचा वाचू शकतो आणि तोच 50% 40% खर्च वाचल्यावर तोच उत्पादनामध्ये जोडला जाऊ शकतो. तर तीच शृंखला आज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं एक आपल्याला सेवा पुरविण्यासाठी मी सज्ज होत आहे. आपली माणसं कृषी सेवा केंद्र या नवीन दुकानाच्या जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या समृद्धीचं कार्यस्थान आहेत, मातीची अस्मिता जपणारे कार्यस्थान आहेत आणि आपल्या माणसांना खऱ्या अर्थानं जशी आपण आपल्या कपाशीला असेल किंवा मकाला जी पाळी मारतो आणि मातीची उभारी देतो, तशी आपल्याला देखील उभारी देण्याचं कार्यस्थान आहेत. अगदी तो प्रामाणिक प्रयत्न मी आपल्यासमोर मांडतोय आणि त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर किशनचंद्रा हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं काम करत आहेत. तर त्यांचं पहिलं जे उत्पादन आलं होतं ते म्हणजे वेस्ट डिकम्पोजर, ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर, जे अपघटक जीवाणूंचं आहेत. ह्या उत्पादनांबद्दल मी डिटेल माहिती नंतर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ते कशा पद्धतीने बनवायचं, कशा पद्धतीनं वापरायचं, जमिनीद्वारे, फवारणीद्वारे आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो, कोणकोणत्या गोष्टीसाठी उपयोग करू शकतो. तर याबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेल देणार आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत हे थोडक्यात जाणून घेऊ आणि आपली जी महत्त्वाची आनंदाची बातमी तर ती हीच आहे की ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर हे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. परत NWDC न्यू वेस्ट डिकम्पोजर जे कवच, जे पिकांचं सुरक्षा कवच म्हणून काम करतं, तर ते कशा पद्धतीने काम करतं तर त्याचाच देखील तुम्हाला व्हिडिओ देणार आहेत. हे सगळे मल्टिप्लाय होणारे कल्चर आहेत आणि ते एकदा घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. अर्थात आपला जीवाणूंवर खरेदी करणं म्हणजे हा खरं तर मूर्खपणाची गोष्ट आहे, पण ती गरज का पडते कारण आपण जमिनीमध्ये आचारी ठेवले नाही, अर्थात जीवाणू ठेवले नाही, फक्त किराणा सामान आणून टाकण्याचं आपण काम करतोय. जर ते आचारी जर आपण देण्याचं काम केलं तर पुन्हा आपल्या जी रोटेशन आहे, जे ॲटोमॅटिक सिस्टीम आहे, ॲटोमायझेशन जे प्रकृतीने दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे, ते पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात होईल. तर आता त्याच प्रकारे डॉक्टर किशनचंद्राने आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी करून दिलेली आहे, ते म्हणजे मायकोरायझा. आणि हा मायकोरायझा एकदा घेतल्यानंतर 5 वर्ष मल्टिप्लाय करत राहा, पुन्हा पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. आणि आपलं जे याची खऱ्या अर्थाने जी गरज असते, एक्टो आणि इंडो मायकोरायझा हे दोन्ही प्रकारचे मायकोरायझा याच्यामध्ये आहेत, तर ते आपल्याला या आपली माणसाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. आता त्यामध्ये हे आहे गाढा गोमूत्र. थोडक्यात याबद्दल सांगतो की हे गाढा गोमूत्र तुम्ही जे रासायनिक वापरत असाल किंवा जैविक कीटकनाशक वापरत असाल, याची मात्रा तुम्ही 75% कमी करू शकता. अगदी 25 ते 30 म्हणजे 50% तुम्ही वापरून म्हणजे निम्मी मात्रा करून हे जर त्याच्यासोबत वापरलं तर त्याच जे आपण पूर्ण मात्रेत वापरतो त्याच ताकदीचे निम्म्या मात्रेत रिझल्ट देतं आणि अगदी उत्पादन निरोगी आणि सक्षम बनवतं. अशा प्रकारचं हे गाढा गोमूत्र आहे, हे देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याही पुढे जाऊन हे आहे फूड ग्रेडमधलं वेस्ट डिकम्पोजर, जे पशुच्या आरोग्यासाठी, मानवी आरोग्यासाठी आणि कृषीसाठी देखील उपयोगी आहे. अशा प्रकारची ही शृंखला आपल्यासमोर आपल्या सेवेत उपलब्ध करताना खूप आनंद होतो आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या शेतकरी मायबापाची, आपली माणसाची खरी समृद्धी हाच प्रामाणिक प्रयत्न आधीही होता आणि आताही आहे. त्याच ध्येयाला, त्या स्वराज्य भूमीचं रक्षण करणं ह्या ध्येयाला खऱ्या अर्थानं आता एक नवीन आयाम देण्यासाठी मी आपल्या सेवेत सज्ज आहे. तर नक्कीच तुम्ही ही सेवा घेण्यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा. वेळोवेळी जे मार्गदर्शन पाहिजे असेल त्यासाठी वेळोवेळी आमच्या संपर्कात राहा. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच तुम्हाला हे सांगतोय, अगदी हक्कानं सांगतोय की आता आपल्याला आपल्या शेतीमध्ये बदल करावा लागेल, परिवर्तन करावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं राज्य येईल. तर नक्कीच पुन्हा पुन्हा भेटत राहू आपली माणसाच्या माध्यमातून.
तोपर्यंत आपली सर्वांची रजा घेतो. अन्नदाता सुखी भव. आपली माणसं मातीची अस्मिता जपणारी माणसं. जय जिजाऊ, जय शिवराय.